जर प्रत्येक वेळेसच ब्लाउज आणि ड्रेसमध्ये कोणते गळे करावे हे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओमध्ये आलेला आहात. फेस शेपनुसार सुद्धा गळे करावे लागतात. आपण नेहमी पिंटरेस्टला जातो आणि ह्या ब्लाउजला मी कुठला गळा करू हे आपण नेहमी सर्च करत राहतो. पण त्या पिंटरेस्टवर ज्या मॉडेलनी घातलेला आहे तिचा फेस शेप कसा आहे, आपला फेस शेप कसा आहे ह्यात खूप डिफरन्स असतो. त्याच्यामुळे तिला तो गळा सूट झालाय त्याच्यामुळे मलाही तो गळा सूट होईल असं होत नसतं. तर त्यामुळेच फेस शेपच्या अकॉर्डिंग ब्लाउजला आणि ड्रेसला गळे केले पाहिजेत. तर ते कोणते आहेत ते मी आता तुम्हाला लवकरच सांगणार आहेत. पण सगळ्यात पहिले जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही आणि अर्थातच मी माझा इन्स्टा आयडी आणि लिंक ही देते, तिथेही जाऊन मला फॉलो करायला विसरायचं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये. आपण दरवेळेस ब्लाउज शिवायला जातो, ड्रेसेस कधी कधी स्टिच करून घेतो, डिझायनर कडे जातो किंवा टेलर कडे जातो, जो पण आपला लोकल असेल त्याच्याकडे जातो. पण नेहमी गळे आपण बघतो एखाद्या पोस्टरवर बघतो किंवा आजकाल तर पिंटरेस्ट ऍप यूज केलं जातं त्याच्यावर बघतो आणि त्याच्यामधल्या मॉडेलनी जो गळा घातलेला आहे तसाच गळा मलाही स्टिच करून द्या असं म्हणतो. पण ते खूपच चुकीचं आहे. कारण की आपल्याला हेच माहित नसतं की आपल्या फेस शेपला, आपल्या बॉडीला कुठल्या प्रकारचा गळा सूट करणार आहे. तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिला जो नेक आहे तो म्हणजे स्क्वेअर नेक. स्क्वेअर नेक मध्ये आपला वरचा भाग आणि खालचा भाग हा तंतोतंत सेम असतो. जसं की स्क्वेअर असतो, दोन साइड सेम आणि दोन साइड सेम, म्हणजे त्यांना कॉर्नर्स खूप जास्त असतात. ऑब्व्हियसली कॉर्नर्स जास्त असल्यामुळे जॉ लाईन पण चांगल्या प्रकारे असते. तर अशा नेकवाल्यांनी जास्त राऊंड शेप, स्कूप शेप, स्वीट हार्ट शेप नेकलाइन्स प्रेफर्ड कराव्या. राऊंड शेप मध्ये काय होतं, त्यांचे जे कॉर्नर्स असतात ते थोडेसे स्लॅन्टेड दिसायला मदत करतात. राऊंड नेकलाईन रेफरन्ससाठी मी तुम्हाला सगळे इमेज मी देतेय इथे. स्क्वेअर नेकवाल्यांनी जे गळे घालायचे नाहीत ते म्हणजे बोट नेकलाईन. बोट नेकलाईन किंवा जे पण असे लेंथ असे देत आपल्याला व्हिज्युअल इफेक्ट देतात ना, स्ट्रेट नेकलाइन्स असे शोल्डर ब्रॉड दाखवतात, असे नेकलाईन स्क्वेअर शेपवाल्यांनी अवॉइड करायचे आहे. जसं की ऑफ शोल्डर झालं, बोट नेक झालं, स्ट्रेट वाला जो नेकलाईन असतो तो पण ह्यांनी अवॉइड करायचा आहे. तर नेक्स्ट जो फेस आहे तो म्हणजे राऊंड फेस शेप. तर ह्या राऊंड फेस शेपवाल्यांचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला तर समजलंच असेल. पूर्ण जो फेस आहे तो राऊंड आहे. माझाही तोच फेस आहे. त्याला पॉइंट्स नसतात, ह्याच्यामध्ये जॉ लाईन खूप कमी असते. तर तो व्हिज्युअल इफेक्ट येणारे नेकलाइन्स आपल्याला घालायचे आहेत. जसं की व्ही नेकलाईन, स्वीट हार्ट नेकलाईन झालं, ज्याच्यामध्ये पण कॉर्नर्स येतील ना, ज्या आपण नेकमध्ये हॉर्शू नेक झालं, हॉल्टर नेक झालं, स्क्वेअर नेकलाईन झालं, ज्याच्यामध्ये पण कॉर्नर्स येतात किंवा पॉइंटेड असतात ज्यामध्ये नेकलाईन मध्ये, तशा नेकलाईन्स राऊंड नेकवाल्यांनी प्रेफर करायचं आहे. ज्याच्यामुळे त्या नेकलाईनची व्हिज्युअल इफेक्ट आपल्या फेसवर पडतो आणि फेसमध्ये काहीतरी कॉर्नर्स आहेत किंवा जॉ लाईन थोडीशी आहे असं व्हिज्युअलायझेशन क्रिएट होतं. तर फेस जर राऊंड शेपवाल्यांनी अवॉइड करायचा जो नेकलाईन आहे तो म्हणजे राऊंड नेक, जो की एक सिंपल राऊंड असतो तो अवॉइड करायचा आहे. डीप यू तुम्ही यूज करू शकतात कारण की तो ब्रॉड राहील, पण राऊंड एकदम परफेक्ट राऊंड जो असतो तो यूज करू नका. जे पण हाय नेक असतात, कॉलर नेक मध्ये पण असतात, स्टँड कॉलरचे पण ड्रेसेस असतात ते पण अवॉइड करायचे आहेत. तर क्लोज नेक जे असतात, टर्टल नेक जे असतात ते पण तुम्ही राऊंड शेपवाल्यांनी अवॉइड करायचे आहे. नेक्स्ट जो आहे तो म्हणजे ओव्हल शेप फेस. ओव्हल शेप फेस मोस्टली हा फेस शेप खूप जास्त आयडियल असतो. ह्या फेस शेप सोबत सगळ्याच नेकलाइन्स खूप जास्त छान आणि कमाल दिसतात. पण काही फ्यू नेकलाइन्स आहेत ज्या की खूप जास्त छान लुक देतात ओव्हल शेपवाल्यांना. तर त्या आहेत स्क्वेअर नेकलाईन, ऑफ शोल्डर नेकलाईन किंवा मग ओपन नेकलाइन्स ज्या असतात ज्या की स्ट्रेट मध्ये येतात, बोट नेकलाइन्स आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्ही इझिली कॅरी करू शकतात. व्ही नेकलाईन सुद्धा तुम्ही कॅरी करू शकतात. यू, डीप यू, स्कूप तुम्ही सगळ्या प्रकारचे मोस्टली तरी कॅरी करू शकतातच. पण जर तुम्हाला जर अवॉइड करायचं असेलच तर तुम्ही टर्टल नेक अवॉइड करा किंवा मग खूप जास्त जे वाईड असतात ना नेक हाईड करतात ते नेक तुम्ही अवॉइड करा, कारण की त्यांनी तुमची नेक
अजूनच जास्त खूप जास्त ब्रॉड एक दिसेल. त्याच्यामुळे तुम्ही ते नेकलाईन्स अवॉइड करा. बाकी ओव्हल शेपवाल्यांना सगळेच नेकलाईन, तसं तर ओव्हल शेपवाल्यांना सगळेच नेकलाईन्स खूप जास्त छान दिसतात, पण काही पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर लास्टचा आपण फेस शेप बघणार आहोत तो म्हणजे हर्ट फेस शेप, जो की दीपिका पदुकोणचाही आहे. त्यांची चिन जी आहे ती थोडी मोठी असते आणि एकदम पॉइंटेड असते. ह्यांना सुद्धा एकदम छान अशी जॉलाईन असते. तर अशा लोकांनी सगळ्यात पहिली नेकलाईन आहे ती म्हणजे स्क्वेअर नेकलाईन, की होल नेकलाईन, व्ही नेकलाईन, स्कूप नेकलाईन, बोट नेकलाईन, ऑफ शोल्डर नेकलाईन, अशा बऱ्याच नेकलाईन्स आहेत. स्वीट हार्ट फेस शेप सोबत खूप जास्त छान दिसतात. आणि अवॉइड जे करायचं आहे किंवा पीटर पॅन कॉलर असलेले जे नेक असतात ते पण अवॉइड करायचे आहेत. आणि क्लोज नेक जे असतात, अगदी चोकर नेकलाईन म्हणतात त्याला, आपण जिथे चोकर घालतो ना तिथे नेकलाईन्स बनली जाते, तो एक नेकलाईनचा पॅटर्न तुम्हाला अवॉइड करायचा आहे. तर हे झाले फेसचे 4 प्रकार आणि त्यांच्यासोबत घालायच्या सुंदर सुंदर नेकलाईन्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर ह्याच्यापैकीच एखादी नेकलाईन तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये, ब्लाउजमध्ये नक्कीच यूज करू शकतात. आणि एक इफेक्ट काय चेंज होईल हेही तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. एखादी तुम्हाला अवॉइड केलेली नेकलाईन जर तुम्ही आधी कधी स्टिच केलेली होती ती घाला, त्याचा फोटो काढा, आणि आता जी तुम्हाला सूट करते नेकलाईन ती घालून एक फोटो काढा आणि दोन्ही फोटो कोलाज करून बघा की किती डिफरन्स दिसतो ह्या दोन्हीमध्ये, आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूयात अशाच नेक्स्ट फॅशन टिप्स मध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. ओके, बाय.